नमस्कार फ्रेंड्स, विद्याच क्राफ्टिंगमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अशी छोटी छोटी लक्ष्मीची पावलं. ही वॉटरप्रूफ असतात आणि आपल्या रेग्युलर रांगोळीपासून बनवलेली असतात. याला तुम्ही धुवून काढू शकता, तर काहीही प्रॉब्लेम नाही. पाण्याने हे खराब होत नाहीत. धुवायचे फक्त, पुन्हा सुकवायला घालायचे, तर ते पुन्हा जशाचे तसे होऊन जातात. तर चला हे कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी आपल्याला पाहिजे लक्ष्मीच्या पावलांची डिझाईन, त्यानंतर OHP शीट, फेविक्राईल ग्लू. ह्या फेविक्राईल ग्लूनेच रांगोळी पॅक चिटकते. त्यानंतर आपल्याला पाहिजेत फेविक्राईल ॲक्रेलिक कलर, परमनंट मार्कर. आपल्याला पाहिजे क्रिस्टलवाली रांगोळी, जी आपण घरात रेग्युलर रांगोळी काढण्यासाठी वापरतो ती. त्यासाठी मी 2 कलर यूज करते, येल्लो कलर आणि त्यानंतर एक आपण रेड कलर यूज करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पाहिजेत काही ब्रशेस वेगवेगळ्या पॉईंटमधले, त्यानंतर कात्री, एक वाटी पाहिजे फॅब्रिक ग्लू काढण्यासाठी, त्यानंतर थोडंसं पाणी ग्लूमध्ये मिक्स करण्यासाठी. तर अगदी थोड्याशा घरातल्या सामानात, म्हणजे हे तुम्हाला स्टेशनरीमध्ये इझिली भेटतं. तर एवढ्यात आपण रेडी रांगोळी बनवणार आहोत. तर त्यासाठी हे लक्ष्मीच्या पावलांवरती आपल्याला OHP शीट ठेवून घ्यायचं आहे, या अशा पद्धतीने. आणि परमनंट मार्करच्या सहाय्याने ते आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे. माझ्या पद्धतीने जर रांगोळी बनवताल तर 100% गॅरंटीने सांगते, नाही चुकणार, एकदम परफेक्ट बनेल. मी पण फर्स्ट टाईम बनवली होती तेव्हा माझ्याकडून चुकली होती, पण थोडीशी प्रॅक्टिस केली आणि ॲक्युरेट जमली. तर तुम्हीही नक्की बनवून बघा. गणपतीत गौराईचं स्वागत करण्यासाठी ही पावले तुम्ही ठेवू शकता, किंवा दिवाळीत लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी. असे प्रत्येक फेस्टिवलला तुम्हाला ही लक्ष्मीची पावलं अगदी कामं येतील. एकदम सोपी, 5 मिनिटात रांगोळी तयार होते. अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्यवस्थित समजावं त्यासाठी मी व्हिडिओ फास्ट करत नाही आहे, तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर पावलांचा पोर्शन आपण कात्रीने कट करून घेणार आहोत स्क्वेअरमध्ये. तुम्हाला जर डिझाईन येत नसेल तर तुम्ही गुगलवरून डाउनलोड करून प्रिंटही काढून आणू शकता अशा छोट्या छोट्या पावलांचे, किंवा तुम्ही वेगवेगळी कुठलीही रांगोळी बनवू शकता. पावलं, जास्वंद, स्वास्तिक वगैरे काहीही बनवू शकता. या अशा पद्धतीने मी स्क्वेअरमध्ये कट करून घेतले आहे. तुमच्या आवडीने तुम्ही या पावलांची साईज घेऊ शकता, छोटी मोठी. तर यानंतरचा पार्ट आहे ग्लू मिक्स करणे. इथेच सगळे चुकतात. तर मी ग्लूमध्ये पाणी किती प्रमाणात घेते हे व्यवस्थित बघा, आणि कन्सिस्टन्सी कशी ठेवायची तेही एकदम ॲक्युरेट सांगितले आहे, ते पण बघा. तर इतक्या प्रमाणात आपण ग्लू घ्यायचा, त्यामध्ये एकदम थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि ब्रशने ते मिक्स 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 करून घ्यायचं. तर कन्सिस्टन्सी अशी एकदम पातळ नाही ठेवायची आपल्याला, त्यामुळे रांगोळी तुटते आणि सुकतही नाही लवकर. आपण सेकंड लेअरही प्रॉपर देऊ शकत नाही आणि फिनिशिंग तर अजिबात व्यवस्थित येत नाही. त्यामुळे ग्लूची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी एकदम जास्त पातळ नाही करायची आहे, एकदम थोडीशी पातळ करायची आहे म्हणजे. तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ग्लू वापरायचा आहे. बघू शकता मी जास्त पाणी मिक्स केलं नाही आहे. तर तुम्ही या कन्सिस्टन्सीमध्ये बनवा, ॲक्युरेट रांगोळी जमणार, अजिबात चुकणार नाही.
आणि फेविक्राईल ग्लूच यूज करा, फेविकॉल यूज करू नका, त्यामुळे रांगोळीचे तुकडे पडतात. फेविक्राईल ग्लूने एकदम पॅक रांगोळी चिटकली जाते. तर आपण हा ग्लू आता पावलांवरती एकदम फिनिशिंगमध्ये लावून घेणार आहोत. आतल्या साईडने एकदम आपल्याला पावलांच्या बाहेरच्या साईडने ग्लू लावून घ्यायचा नाही आहे थोडा पण, कारण की त्याला रांगोळी चिटकली जाते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम आतल्या साईडने तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर थोडा कमी पॉईंटचा ब्रश वापरा, म्हणजे एकदम टोकदार, त्याने तुमची ग्लू बाहेर जाणार नाही. आणि असं थोडंसं बाहेरच्या साईडने जर ग्लू लागला तर लगेचच्या लगेच पुसून घ्यायचा, कारण की त्यावरती जर रांगोळी चिटकली तर फिनिशिंग प्रॉपर येत नाही. त्यामुळे आधी व्यवस्थित असा ग्लू एकदम पावलांना लावून घ्यायचा. आणि वरच्या बोटांना ग्लू लावण्यासाठी एकदम छोट्या पॉईंटचा ब्रश यूज करा, त्यामुळे ग्लू तुमचा बाहेर जाणार नाही आणि रांगोळी व्यवस्थित चिटकली जाईल. अशा पद्धतीने यानंतर आपण त्याच्यावरती त्या पावलांवरती व्यवस्थित रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे अशी चाळण वापरते. तुम्ही तुमच्या घरातली जी चाळण असेल ती वापरू शकता किंवा हातानेही रांगोळी स्प्रेड करू शकता, पण चाळण जर वापरली तर फिनिशिंग एकदम प्रॉपरमध्ये येणार. त्यामुळे असं टॅप 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 करत रांगोळी स्प्रेड करायची आहे. आणि एक OHP शीट घेऊन त्यावरती आपल्याला असा दाब देऊन हाताने प्रेस करायचं आहे, हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. याने रांगोळी व्यवस्थित चिटकली जाते. त्यानंतर आपल्याला ही रांगोळी, एक्स्ट्राची रांगोळी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. या अशा पद्धतीने. तर बघू शकता आपले एक पाऊल व्यवस्थित झालं आहे. तर आपण साईडचे पाऊल व्यवस्थित बनवून घेऊया. सेम प्रोसेसने मी येलो रांगोळीने दुसरेही पाऊल व्यवस्थित बनवून घेतले आहे. तर ही रांगोळी आपल्याला आता 2 तास सुकायला ठेवायची आहे. तर 2 तास सुकल्यानंतर आपण यावरती सेकंड लेयर देऊन घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा आपण तोच फॅब्रिक ग्लू वापरणार आहोत. त्याची कन्सिस्टन्सी तेवढीच ठेवायची तुम्हाला, त्यात पाणी वगैरे मिक्स करायचं नाही आहे. जी फर्स्ट टाईम ठेवली होती तितकीच कन्सिस्टन्सी सेकंड लेयरलाही ठेवायची आहे. आणि असा व्यवस्थित आपल्याला सेकंड लेयर देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे फिनिशिंग एकदम प्रॉपर येते आणि काही ठिकाणी रांगोळी चिटकायची राहिली असेल तर ती व्यवस्थित चिटकून जाते. या अशा पद्धतीने ही रांगोळी अगदी कमी खर्चात, आणि यातली तर 50% जे मटेरियल लागतं ते आपल्या घरीच असतं. आपल्याला तर फक्त फेविक्राईल ग्लू आणि ॲक्रेलिक कलरच आणायचे असतात. त्यामुळे ही एकदम कमी खर्चात बनणारी रांगोळी आहे आणि दिसायला तर एवढी सुंदर दिसते. प्रत्येक फेस्टिवलमध्ये तुम्ही इझिली अगदी 2 मिनटात ही रांगोळी बनवू शकता. म्हणजे फक्त ठेवायची आणि रेडी रांगोळी. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जमली का मला कमेंट करून नक्की सांगा. या अशा पद्धतीने आपण पावलांनाही सेकंड लेयर देऊन घेत आहोत. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा सेकंड लेयर अशी टॅप 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 रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे व्यवस्थित सगळ्या साईडने. आणि जिथे राहिली असेल तिथे हातानेही रांगोळी टाकू शकता. आणि एक्स्ट्राची रांगोळी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. यावेळेस आपल्याला OHP शीटने किंवा कागदाने प्रेस करायची नाही आहे रांगोळी, कारण की सेकंड लेयरला फिनिशिंग येण्यासाठी आपण प्रेस करणार नाही आहे, ती ऑटोमॅटिकली चिटकली जाते. तर बघू शकता खूप सुंदर असं पाऊल तयार झाला आहे. तर मी सेम प्रोसेस सेकंड
पावलालाही यूज करते. सेकंड लेअर देऊन झाल्यानंतर आपल्याला 2 तास पुन्हा रांगोळी सुकवायला ठेवायची आहे. दोन्हीही पावलांना आपला सेकंड लेअर देऊन झाला आहे. तर जी आउटसाईडला लागलेली रांगोळी ती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि जो एक्स्ट्राचा OHP शीट आहे तो आपण कात्रीने कट करून घेणार आहोत. हे OHP शीट आपल्याला स्टेशनरीच्या दुकानात 5 रुपयाला किंवा 15 रुपयाला A4 साईज, A3 साईज अशा साईजमध्ये मिळून जाते. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी तयार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ही रांगोळी बनवायला तुम्हाला जमली आहे का तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.